आवाज कमी कर बाबू. तर मी त्याचं चालली फोन पाहायचं, कारण की ना आता मम्मी पण स्वयंपाक करते, मी पण स्वयंपाक करते आणि मी मस्त आता शापूची भाजी चिरून घेतली. काय बाबू ए कोण मारलं असं मारते का तुला? एवढीच म्हणते ही लोक सगळे व्हिडिओ बघणार सगळे म्हणते विरा हुशारच नाही तुमची. मम्माला मार. तुला कोण काय म्हणलं होतं का? मी माझा व्हिडिओ चालू होता ना अन्न शोधला तसं नाही करायचं व्हिडिओ चालू आहे बाबू. तर आज आम्ही शेपू आणि ना डाळ भात बनवणार आहे. विरा बनवणार आहे डाळ भात आहे ना विरा? गिरी लगेच आज चिकन विराजन एवढं ओव्हर करते कधी कधी मम्मी नसल्यावर एवढी भारी अशी दाखवते जशी मी लई सिन्सिअर लई हे, आणि मम्मीच्या पुढे तिचे लई नाटकं झाला द्या. मस्त अशी शापू चिरून घेतली. आम्ही संगमनेरच्या बाजारात गेलतो ना, तर तिथं शापूची भाजी 40 रुपये होती आणि मेथी पण 40 होती. आणि आमच्या गावात किती आहे मला नाही माहीत, कारण मिस्टरच आणतात. मी फर्स्ट टाइम बाजारात गेले असेल लई दिवसातून. एकदा मम्मीसोबत गेले तर लई दिवस झाले, तेव्हा ते पण व्हिडिओसाठी गेले होते. कोळपेटीचा बाजार शूट केला होता आणि ना आता दुसऱ्यांदा गेले असं. त्याच्यामुळे मला भाज्यांची किमती वगैरे काही माहीत नाही आहे, पण त्या दिवशीच माहीत झाले. हा बघ झाले भरपूर झाले. तर आम्ही डाळ भात उद्या मम्मी त्यांना एकादशी, मिस्टरांना शनिवार. आता चपात्या शापू आणि डाळ भात बनवायचा. मम्मी डाळ भात टाकते. विराला भात बनवला होता मग अशी आत्ताच विराने खाल्लाय. तिला असं तिच्यासाठी असं सेपरेट बनवलं का छोटं नाजूक, तिला ते लय आवडतं. सेपरेट थोडंसं बनवले ना टेस्टी होतं म्हणून तिला आवडतं. काही पण तसं जास्त भात पण टेस्टी होतं, पण तिला जास्त भातातलं काही आवडत नाही असं. तर आता ना मी चपात्या बनवते आणि मिस्टर गेले दूध आणायला. बाकी सगळे दुकानात गेले, मम्मी पप्पा विरा. आणि तर आहे ना का मला एका अकाउंटवरून आज सकाळी दुपारी वाटतं माझ्या मते 150 रुपये आले होते एका म्हणजे अकाउंटवरून फोनपेला. तर त्याच्यानंतर ते पैसे आल्याच्यानंतर त्यांचा मेसेज आला का चुकून पैसे आले, रिटर्न करा. 150 रुपये आलेले होते. पण मी एक व्हिडिओ बघितला होता काय ना, म्हणजे तिकडून आपल्याला पैसे येतात आणि आपल्याला ते सांगतात का आमचे पैसे आले चुकून, तर तुम्ही तिकडून पाठवा. आणि मग म्हणजे आपण पाठवायला जर गेलो ना तर आपल्या अख्खे अकाउंटमध्ये पैसे जातात. मला माहीत नाही हे खरं आहे का खोटं आहे का, खरंच चुकून आले का त्यांचे पैसे. तर त्याच्यामुळं माझे मिस्टर म्हणते सेंड करून दे, काही नाही होणार. पण बघा ते मी त्यांना मेसेज टाकल्या म्हणते काय म्हणते त्याच्यावरून ते म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून कळलं का खरं आहे का फ्रॉड आहे हे नक्की. कारण आजकाल खरंच असे खूप फ्रॉड झाले. पाठीमागं मी बरेच व्हिडिओ बघितले होते असे मेसेज यायचा आणि पैसे ट्रान्सफर करायला सांगतात. आपल्याला असं वाटतं काही 100-150 रुपये आणि म्हणून आपण करून देतो, म्हणजे त्यांचेच असले तरी आपल्याला असं वाटतं हा चुकून आले आपण देऊन टाकतो. पण कधी कधी ते रिस्की पण होतं. मग त्याच्यामुळे मला तेच म्हणजे टेन्शन आलंय का पाठवू का नको. आणि जर पाठवलं तर अकाउंट रिकामं होईल. माझे मिस्टर म्हणते माझ्या अकाउंटमधून पाठव, पण कोणाच्या अकाउंटमध्ये जर फ्रॉड असलं तर हेच होणार आहे ना. तर बघा ते मी आता त्यांचा काय रिप्लाय येतो. आणि 150 रुपयाचं आपल्याला रिटर्न करायला काहीच नाही, पण मोठा फ्रॉड झाला तर नाही प्रॉब्लेम. असे खूप फ्रॉड झाले. पाठीमागं रील्सला बरेच बघितले होते मी. खूप फ्रॉड करतात आजकाल. मग काय माहीत खरं आहे का खोटं माहीत नाही मला, पण मग मी बघून ट्रान्सफर करून. माझे मिस्टर म्हणते तसेच ते पाठवून, पण मी फोन करून एकदा खात्री करून घेते. कविता नाही बघावला कविताच वाटतं. हा मॅडम किती पैसे आले तुमचे फोन पेला? हा तसं नाही विषय, तसा नसतो. ऐका ना, ते तुमचे 150 पाठवायचा विषय नाही, पण आता सध्याला ऑनलाईनचे किती फ्रॉड चालू आहे माहिती आहे ना. हा नाही नाही बर कुठून बोलताय तुम्ही?
साखर. कुठून बोलताय म्हणलं? ओके ओके ठीक आहे. कोणता आहे फोन पेचा नंबर तुमचा? तोच आणला. बर 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 ठीक आहे पाठवून देतो. ही कुठाने इच्छे कुठं नाही काय पण खात्री करावी लागते बाई तुम्हाला. काय इथं माझं अकाउंट रिकामी झालं मग काय करशाल. मला भीती वाटत होती. सांग नंबर. मी ते ओपन बी नव्हतं करून पाहिलं आधी. नंबर सांग. तोच नंबर आहे ना आता मला सांगितलं तू? मी माझ्या मिस्टरांच्यातूनच करणार आहे ते पण नाही. आता खात्री झाली तसं काही नाही. आशू 150 वाजा झाले का रे? माझ्या थोडीच वाज झाली त्यांची झालेली गेली. हा का? झाले होते ना 150 पण हा अमाऊंट पण 150 तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर आल्याच्या लई नंतर बऱ्याच वेळाने मेसेज आला. म्हणजे लई वेळाने पण असं 10-15 मिनिटात. त्यांची मैत्रीण पण अश्विनीच होती. चुकून अश्विनीला पण गेली असं. नेमकं 150 रुपये आणि तेव्हा त्या मागं फ्रॉड पण त्या 150 रुपयाचं चालू होता. कोणता माहिती का? ते ऑनलाईन जॉब करायचं. तुम्ही आमच्याशी जॉब करा आणि तुमच्या अकाउंटला 150 रुपये येतील असं तसं. त्याच्यामुळे माझी बायको लय घाबरती. त्याच्यामुळे ती कोणाला काही पैसे जरी आले कोणाचे तरी ते देऊ शकत नाही. आता हे उगाच थोडेसे होते कॉन्टॅक्ट मध्ये म्हणून. दुसऱ्याचे पैसे काम ठेवून नाही पण असं भीती वाटते ना म्हणून डायरेक्ट घ्यायला यावं लागेल तुम्हाला पुढल्या वेळेस कोणी असेल तर खात्री करून. खरं आहे का नाही? माझं मिस्टर आधीच म्हणत अरे पाठव म्हटलंच माझ्या ह्याच्यातून पाठवा आणि स्वतःने आता पाठवा. त्यांचं त्याच्यावरून पाठवायचं होतं पण नंबर नव्हता तो फोन पेचा म्हणून नाही का मी माझ्या तुमच्या देशातून द्यायला असतं. तर चला मित्रांनो रिस्क वाटत खरं सांगा. घाबरत आहे मा बायको. माझ्याशिवाय तर पान नाही हालत म्हणून बरं आहे तिचा. तुमचा काय संबंध पान हलाय त्याच्यामध्ये आता? कशाला मला मध्यस्थी केलं. लावा तुमच्याच्यावरून फोन करा तुमच्याच्यावरून फोन पे. किती शहाणी आहे. आणि वरून म्हणते का लावा फोन म्हणजे इकडं माझ्या फोन मध्ये तो नंबर होता. मग तुम्ही म्हणे मी म्हणला त्याची तसा नंबर आता तुम्ही म्हणे लावा म्हणलं. काय झालं लावले तुम्ही? Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO. Babe, I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a little island right here. And there ain't a palm tree in sight, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a fifth of Patron and a blender. Baby, slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach to get a half naked last. मिस्टरना नेमकं मुंग्यांमध्ये जाऊन राहिले आणि अशा मुंग्याचा आणि काय काय जोर जोरात पळायला आले तिकडं चटकायला. मी म्हणलं अचानक काय झालं एवढं पळू राहिले. रे मुंगे खाली डायरेक्ट मुंग्यांचे इथं पण ह्या मा चप्पलला लटकून आले. ह्या मुंग्यांमध्ये डायरेक्ट बसलो होतो मी. केवढे आहेत त्या खरंच डंपर. ताज्या ताज्या आहे डायरेक्ट. चला आता आम्ही झाडं लावतो ना. काल आणलेले झाडं दाखवले का तू? एक कुठे गेला? हा झाड आणलं मी. एक हा गुलाब आणला पिवळा, प्राजक्ताचं, बेलाचं, जास्वंद हे 2. परत ते जेड प्लांट आणले तिकडे आहे ते. त्याच्यानंतर हे आधी घेतलेली ही आज लावायची. अजून लावलेले. एक कदंबा ट्री बघितलं का तू? हे इकडे एक कदंबा ट्री इथंच लावणार. सावलीच आहे ते. इथे प्राजक्ताचं लावा ना. पुढं इथं लाव ना प्राजक्त. जेड प्लांट याच्यावर ना रावत्यान काल हे लागत्या कुबेर प्लांट आहे ते. त्याच्यावर कुबेर येऊन बसला का तो? याच्यामध्ये लय लकी असतं म्हणतात हे जेड प्लांट. मग मी घेतले. आम्ही ना प्राजक्ताचं झाड घेतलं. मला लय दिवसाची इच्छा होती प्राजक्ताच्या झाडाची. आणि माझ्या मिस्टरांनी 17-60 झाडं घेतलेत पण प्राजक्ताचं नव्हतं घेतलं. मला दिसत नाही पहिल्यापासून. आज पप्पा संघ आला. आज पहिल्यांदा माझ्या संघ आला होतो. संघ आला बर.
पप्पाच्या पाया पडायला गेले सकाळी आणि पप्पाच्या सोबत आहे एक चहा पाला. कॅमेरा चेक करा तुम्ही. हा का? मी राहता उतरलो तो राहता उतरला डांबरी. तुम्हाला भीती नाही वाटली का मग? हा भीती नाही वाटली का? जायचं घरात जायचो आमचा. माझ्या पुढं तडा तडा येऊन ही म्हणती घरात फिरायला आणि बाहेर अजिबात नाही आवडत मला. बाहेर खूप गरमी होती. घरात एवढं चिल्ड वातावरण असतं ना, गारवा आहे मस्त. बाहेर कसं थोडं ऊन आहे आणि टेम्परेचर असतं. घरात हवा पण येते आणि ना खूप गारवा वाटतो. हे मग त्याच्यामध्ये बाहेर थांबायला नको म्हणते. गरमीचं गरम होतं मम्मा. काय हवा येते आता, हवा दिसणार नाही ना. अशी बाई झाडाला फील करू शकता मला. अशी हवा आहे जबरदस्त. हे बघा मोरपीस आणि छान वाटतंय मस्त मग घरामध्ये बाहेरपेक्षा. तर हे झाडे नाही इथं लावलं ह्या बाजूला. त्याच्यानंतर इकडून एक आणि ना प्राजक्ताचं इथं लावलं झाड. भारी लावलं. भारी लावलं. हा इथं मोसंबीचं लावलं ना. तिकडं संत्रा. वाव काय छान वास येतो फुलांचा. पिवळा जास्वंद पाय ना. इथं जास्वंद लय मागं लावलं का? लय मागं. इथं पिवळा गुलाब लावलंय आणि इथं हे कोणतं आहे का? नेमोने. हे सफरचंदाचं झाड आहे. ते रामफळ लय झाडं लावले आता. इथं रामफळ, इथं गुलाब, इथं हे काय ग ऍपल सफरचंद, इथं लिंबाचं, इथं परत हे शोचं आणि हे इथं सदाफुली. पिवळ्या कलरचं जास्वंद, गुलाबी कलरचा गुलाब. त्याच्यानंतर जास्वंद मी काय सदाफुलीच का म्हणते काय ना. नाही त्याच्यानंतर हा लय दिवस मग सदाफुलीच येतं त्या फुलाला. इथं मोसंबी, इथं परत हे झाड. ती मोसंबी मोसंबीला मोसंबी पण आलेली आहे ना. मोसंबी हिरवी राहते, संत्र पिवळं राहतं. मोसंबी लावली का म्हणजे? हा मोसंबी. आणि हे कोणतं? संत्रे. संत्र्याचं. आणि इथं सफेद झाडाचं काय आहे ते? कोणतं फुल आहे? मग याच ते हे काय म्हणते याला चांदणीचं फुल म्हणते. साधा फुली काय नाही हे पारिजात. प्राजक्त. पारिजातक. इथं फणस. फणस लावायचं. हे लावायचं अजून अजून तिकडं फणस. बोरीचं नेऊन ठेवलंय, बेलाचं नेऊन ठेवलंय. बेलाचं आहे अजून. 2 नारळ आहे अजून एवढे झाडे. हे झाड आहे ना बऱ्याच जणांना नसेल माहिती. कोणतं? कळंबा ना. कदंबा. कदंबा. हा त्याला आहे ना हे फक्त सावली आणि त्याचे फळं पण डायबिटीज वाल्याला आहे ते काम. शुगर वाल्याला एक कदंबा आहे. आता फक्त हे झाड लावायचं राहिलं. त्याच्यानंतर हे लावायचं राहिलं ना. हे कोणतं आहे? फळ खायच्या फळ. एक बेलाचं लावायचं राहिलं ना. यालाच राहिलं बोर, ऍपल बोर हे पण असं जमिनीत लावलं तर लय भारी.